थंबनेल पाहून चक्रावून गेलात ना? मेंदूची माहिती खूप किचकट आहे हो, लक्षात राहत नाही. मेंदू साध्या सोप्या पद्धतीने समजून घेता येईल का? नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गवाळे, तुमचा विज्ञान मित्र. जिज्ञासा सफर विज्ञानाच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मेंदू टोपीबाबत. तर यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे असे मेंदूच्या टोपीचे 2 टेम्पलेट्स, सोबतच फेविकॉल, कैची आणि सेलोटेप. हे जे टेम्पलेट्स आहेत ते कुठे मिळतात ते आधी पाहूया. तर हे टेम्पलेट मिळवण्यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलवर सर्च केलं तुम्ही की तुम्हाला जी ही पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे की आपोआप एक PDF डाउनलोड होईल. मग तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन किंवा फाईलमध्ये जाऊन तुम्हाला ही PDF तिथे सर्च करायची आहे आणि ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट बघाल तर त्याच्यामध्ये सगळी प्रोसिजर पण दिलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि शेवटी तुम्हाला काही रंगीत टेम्पलेट्स आहेत, 2 टेम्पलेट्स आहेत, एक लेफ्ट साईड एक राईट साईड. दोन्ही टेम्पलेट्स चांगल्या जाड कागदावर तुम्हाला प्रिंट करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे टेम्पलेट्स आहेत ते कापून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याची जी आउटलाईन आहे ती कापून घ्यायची आहे. तर आता आपले दोन्हीही टेम्पलेट्स तयार आहेत आणि आता आपण बाह्य रेषांवर कापून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे इथे बघितलं तुम्ही तर एक तुटक रेषा आहे, तर त्या तुटक रेषांवर आपल्याला कापायचं आहे. तर आता आपल्याला हे जे आपण इथे कापून घेतलेलं आहे ते एकमेकांवर असं बसवून चिकटवायचं आहे. हे चिकटवताना काळजी अशी घ्या की जो खोलगट भाग आहे तो इथे तयार होईल, असा खोलगट भाग तयार व्हायला नको. तर आपण फेविकॉलच्या साहाय्याने हे चिकटवून घेऊया सगळे भाग दोन्ही टेम्पलेटचे. तर आता आपला एक भाग अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता दुसरा जो भाग आहे आपला तो सुद्धा आपण अशाच पद्धतीने चिकटवून घेऊया. तर आता आपले दोन्हीही जे भाग आहेत ते तयार आहेत. दोन्ही भाग आता आपण फेविकॉलच्या सहाय्याने चिकटवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने साधारण खोलगट भाग इथे तयार झालेले आहेत. आता ही जी टोपी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने इथे चिकटवून. बऱ्याच जणांची चूक अशी होते की चिकटवताना ते ह्या भागांना चिकटवतात. या भागांना चिकटवल्यामुळे त्यांची टोपी मोठी तर होते पण ती चुकीची होते. तर चिकटवताना नेहमी या बाजूनेच आपल्याला टोपी चिकटवायची आहे. आपण सेलोटेप ही आतल्या बाजूने लावणार आहोत. हे चिकटवताना इथे जर बघितले आपण तर 2 डोळे आहेत, ते 2 डोळे आपण इथे जुळवू शकतो आणि हे जुळवून आपण इथे सेलोटेप लावू शकतो. सेलोटेप लावताना आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची मदत घेता आली तरी घेऊ शकता आणि व्यवस्थित जुळवून प्रॉपरली छान जुळवून हे आपण ही टोपी पूर्ण करायची आहे. आतल्या बाजूने आपल्याला सेलोटेप लावायची आहे जेणेकरून बाहेरच्या बाजूने ती टोपी छान दिसेल. तर आता आपण छान पद्धतीने ही टोपी चिकटवून घेतलेली आहे. आतमध्ये तुम्ही पाहाल तर छोटे छोटे तुकडे कापून मी चिकटवलेले आहेत. पूर्ण सलग मी चिकटवलेली नाही आहे. तुम्ही सलगही चिकटवू शकता. आणि आतल्या बाजूने सेलोटेप चिकटवण्याचा फायदा हा असतो की ती केसांना चिकटत नाही जेव्हा आपण ती डोक्यामध्ये घालतो. तर अशा पद्धतीने आपली जी मेंदू टोपी आहे किंवा ब्रेन कॅप म्हणतो आपण तिला इंग्लिशमध्ये, ती तयार आहे. आणि आता आपण ती कशी काम करते किंवा कशा पद्धतीने वापरायची ते पाहूया. तर आता आपली ही मेंदू टोपी तयार आहे. आता ही वापरायची कशी? तर ही आपण आपल्या डोक्यावर घालणार आहोत आणि ही घालताना इथे जर बघितलं तुम्ही तर डोळ्यांचे जे काही बाजू आहे जिथे आपण बघितलं ते जुळवली होती तर ती बाजू आपल्या
मागच्या बाजूला असेल तर अशा पद्धतीने आपण ही टोपी घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने टोपी छान आपल्या डोक्यावर फिट होते। तर आता ही जी टोपी आहे तर यामार्फत आपण माहिती घेणार आहोत आपल्या मेंदूची। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा आपला पूर्ण मेंदू नाहीये। हा मेंदूचा फक्त एक जो मोठा भाग आहे प्रमस्तिष्क सेरिब्रम, त्याच भागाबद्दल ही टोपी माहिती देते। पण आपली जी मुख्यतः बरीचशी कामं आहेत ती या भागामध्येच चालतात। त्यामुळे हा जो भाग आहे, जो सगळ्यात मोठा भाग आहे, तो जर आपण छान समजून घेतला तर बाकीचे जे दोन छोटे छोटे भाग आहेत ते समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल। चला तर मग लगेचच या मेंदूच्या टोपीबाबत माहिती करून घेऊया। त्यामध्ये कोणती कोणती माहिती दिलेली आहे ते जाणून घेऊया। आपला जो प्रमस्तिष्क आहे तर त्याचे 4 भाग पडतात, म्हणजे आपण त्याला लोबमध्ये म्हणतो। तर फ्रंटल लोब, पॅरेंटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि हा टेम्पोरल लोब जो दोन्ही बाजूला आपल्या असतो। हे जर आपल्या डोक्यावर सांगायचं झालं तर आपला फ्रंटल लोब, पॅरेंटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब। तर अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो। आपलं जे प्रमस्तिष्क आहे ते या 4 भागामध्ये विभागलेलं असतं। आता जर आपण या टोपीवर बघितलं तर टोपीवर बरीचशी माहिती दिलेली आहे। काय काय माहिती दिलेली आहे बरं, लगेच बघूया। तर यामध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक भागावर काही ना काही चित्रे किंवा माहिती दिलेली आहे। इथे आता जर बघाल तर इथे फ्रंटल लोब लिहिलेला आहे, म्हणजे समोरचा भाग आहे। तिथे जर तुम्ही बघितलं तर सिक्वेन्सिंग किंवा लॉजिक, सिम्बॉल्स, म्हणजे जे गणितीय जी काही सिम्बॉल्स आहेत किंवा गणितीय ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत। म्हणजे आपला जो समोरचा भाग आहे तो गणितीय गोष्टी लक्षात ठेवतो। सोबतच इथे चित्रकलेचं चिन्ह दिलेलं आहे किंवा इथे युरेका म्हणजे ज्या आयडियाज वगैरे आपल्याला सुचतात, इथे पण बघा तुम्ही बल्बचं चिन्ह दिलेलं आहे, संगीत, चित्रकला। तर या सगळ्या गोष्टी कोण करतो तर आपला फ्रंटल लोब हा करत असतो। त्यानंतर आता पॅरेंटल लोब जर बघाल तुम्ही तर तो हा इकडे आहे, हा जो पूर्ण भाग आहे तो पॅरेंटल लोब आहे। इथे आता तुम्हाला 2 गोष्टी दिसत असतील, मोटर कॉर्टेक्स, सेन्सरी कॉर्टेक्स। सेन्सरी कॉर्टेक्स हा भाग आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून जे येणारे सिग्नल्स आहेत, संवेग आहेत त्याच्यावर प्रोसेस करतो। आणि मोटर कॉर्टेक्स काय करतो की आपले जे अवयव आहेत त्यांना सिग्नल सोडतो। ते आपल्या ज्या काही हालचाली वगैरे आहेत ते नियंत्रित करण्याचं काम हा मोटर कॉर्टेक्स करत असतो। पॅरेंटल लोबमध्ये आपल्याला सर्व पद्धतीचे स्पर्श, सेन्सेशन हे कळत असतं। सोबतच जर तुम्ही इथे बघाल तर जे आपले डायमेन्शन्स आहेत, 2D डायमेन्शन्स, 3D डायमेन्शन्स, हे सुद्धा कळण्यासाठी आपल्याला मदत होते। आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला दिलेला आहे की जो आपला डावा भाग आहे तो आपल्या उजव्या बाजूला नियंत्रित करत असतो, म्हणजे मूव्ज राईट साइड ऑफ युअर बॉडी। आणि जर तुम्ही उजव्या भागाकडे बघाल तर मूव्ज लेफ्ट साइड ऑफ द बॉडी। हे जे आपल्याला हे 2 गोलार्ध दिसतात, म्हणजे हा एक गोलार्ध आणि हा दुसरा गोलार्ध, ज्याला इंग्लिशमध्ये हेमिस्फिअर म्हटलं जातं। तर हा जो आपला उजवा गोलार्ध आहे तो आपल्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो, डावा गोलार्ध आहे तो उजव्या बाजूला नियंत्रित करतो। म्हणजे आपण जे म्हणतो की पॅरालिसिस वगैरे होतं, त्या पॅरालिसिसमध्ये आपल्याला जर आपल्या डाव्या बाजूला काही अडचण आली असेल, डावा भाग काम करत नसेल तर आपल्या उजव्या मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं समजलं जातं। आणि उलट उजव्या भागामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डाव्या भागामध्ये काही अडचण आहे असं समजलं जातं। तर आपण बघितलं फ्रंटल लोब, पॅरेंटल लोब। आता ऑक्सिपिटल लोबमध्ये आपली जी काही दृष्टी आहे तर इथे आता बघाल तुम्ही की डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे। तर आपली जी काही दृष्टी आहे तर ती दृष्टी आपण जे काही बघतो तर ते आपल्या या भागाकडे येतं आणि या भागामध्ये त्याच्यावर प्रक्रिया होते आणि आपल्याला ते दिसतं। आता इथे तुम्ही बघाल हा भाग कुठे येतो तर आपल्या मागच्या बाजूला, डोक्याच्या मागच्या बाजूला। आणि त्यामुळे आपण म्हणतो की डोक्यामध्ये जी टपली मारतात ती टपली मारू नये, कारण त्या भागाच्या इथे आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर प्रक्रिया होत असते। आणि जर त्या भागावर मारलं तर आपल्या डोळ्यापुढे आपल्याला थोड्याफार झिंझिण्या आलेल्या दिसतात आणि जर जास्त जोरात मारलं तर आपली दृष्टीसुद्धा जाऊ शकते। त्यामुळे या भागावर टपल्या वगैरे मारू नका। त्यानंतर इथे हा टेम्पोरल लोब आहे, चौथा लोब, ज्याच्यावर आपलं जे बोलणं आहे, आपण जे नाकाचं काम आहे, जे वास घेतो, सुगंध घेतो किंवा जे ऐकतो, हे सगळी कामं जी आहेत ती आपला हा टेम्पोरल लोब करत असतो। तर आता आपल्या प्रमस्तिष्काची पूर्ण माहिती आपल्याला कळलेली आहे। आता या पद्धतीने जर आपण माहिती घेतली तर आयुष्यभर आपल्याला ती माहिती लक्षात राहू शकते। दुसऱ्या व्यक्तींना जर आपल्याला ही समजून सांगायची झाली तरीसुद्धा ही माहिती आपण चांगल्या पद्धतीने समजवून सांगू शकतो आणि या टोपीचा उपयोग आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर तुमच्या इथे जर काही लहान मुले असतील, लहान भावंडे असतील, तुमचे नातेवाईकांमध्ये कोणी लहान मुले असतील तर त्यांना ही टोपी नक्की सजेस्ट करा, त्यांना ही टोपी नक्की दाखवा आणि
तुम्ही त्यांना या टोपीच्या मार्फत आपल्या प्रमस्तिष्काची जी माहिती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने द्या। आशा करतो की आता मेंदूची जी काही माहिती आहे ती तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल। तुम्ही सुद्धा ही आपली मेंदूची टोपी आहे ती घरच्या घरी करून बघा। मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून लगेचच ते टेम्पलेट्स डाउनलोड करता येतील आणि चांगल्या क्वालिटीमध्ये जाड कागदावर ते टेम्पलेट्स छापून घ्या, जेणेकरून तुमची टोपी आहे ती जास्त काळ टिकेल। आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, यातील माहिती अर्थपूर्ण वाटली असेल। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना ही व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता वेगळं सांगायची गरज नाहीये आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन व्हिडिओ आता पुढे घेऊन येणार आहे त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येतील। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।